मंडळी, मी आज तुम्हाला याच टॉपिकवर सांगणार आहे। जर तुम्ही किड्स वेअरचा व्यवसाय सुरू केला असेल किंवा तुमचा अगोदरपासून असेल तर तुम्हाला किती वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला येऊ शकतात ही सुद्धा तुम्हाला गाईडनेस या ठिकाणी दिली जाते। त्यानंतर आपण कॉम्बो पॅकेजिंग बघूया, ज्यामध्ये तुम्हाला लॉंग टी शर्ट मिळणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ते घाण करतात तर त्यांना कपडे चेंज करणं कंपल्सरी असतं। म्हणजे एका दिवसातून त्यांचे 3 ते 4 कपडे खराब होत असतात, म्हणून त्यांना एवढे सारे कपडे घ्या तो त्यांच्यासाठी बेस्ट असतो। म्हणजे की शरीरासाठी अगदी गरम असतो। पावसाळ्यात हवा वगैरे येते, हवा एकदम गार हवा चालत असते, म्हणून त्यांच्यासाठी हे होजरी सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत। मंडळी, जर तुम्हाला या पावसाळ्यात लहान मुलांचा जर किड्स वेअरचा तुम्ही व्यवसाय करत असाल तर या पावसाळ्यात कुठल्या पद्धतीचे कपडे जास्त विकले जातात। मंडळी, मी आज तुम्हाला याच टॉपिकवर सांगणार आहे। जर तुम्ही किड्स वेअरचा व्यवसाय सुरू केला असेल किंवा तुमचा अगोदरपासून असेल तर तुम्हाला कशा पद्धतीचे कपडे ठेवायचे आहे या जून जुलै मंथ मध्ये। तर मंडळी, तुम्हाला ठेवायचे आहे जसे की टी शर्ट आहे, शर्ट आहे, शॉर्ट्स आहेत। त्याच्यानंतर तुम्ही टी शर्ट बघू शकता, अगदी सुंदर तुम्हाला फॅब्रिक मध्ये हे टी शर्ट या ठिकाणी मिळून जाणार आहे। फुल प्रिंट मध्ये आहे आणि एक्स्ट्रा साईज तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। आता किड्स वेअर मध्ये तुम्हाला 0 पासून ते 14-15 वर्षाच्या मुला मुलींचे जे साईज आहे ते ठेवणं कंपल्सरी आहे, कारण की पावसाळा असो उन्हाळा असो मुलांना जसं म्हणजे की जास्तीत जास्त कपडे त्यांना लागत असतात, कारण की मुलांची हाईट बॉडी लवकर वाढत असते त्या हिशोबाने, म्हणून तुम्हाला कलेक्शन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे। नेक्स्ट आपण बघूया, टी शर्ट प्लेन मध्ये आहे, अगदी सुंदर आहे। याच्यामध्ये तुम्हाला लायक्रा फॅब्रिक मिळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे कपडे आहे फॅब्रिक आहे ते तुम्हाला मिळणार आहे। कसं असताना जेव्हा मुलांना थोडे आपण कम्फर्टेबल कपडे घातले तर त्यांना शरीरासाठी अजिबात प्रॉब्लेम नाही होत, पण आपण फिटिंग टाइप जर कपडे घातले तर त्यांना थोडं इचिंग वगैरे होतं, घामोळ्या होतात। मग त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण की सर्वात आधी आपल्या मुलाची सेफ्टी बघणं खूप गरजेचं आहे। जोही व्यापारी किंवा जोही ग्राहक आहे ते तुमच्याकडून डिमांड करणार आहे की आम्हाला पावसाळ्याच्या हिशोबाने असेच कलेक्शन पाहिजे। जसं तुम्ही बघत आहात ही मोठी साईज आहे, याच्यामध्ये तुम्हाला कॉलर पॅटर्न मिळणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये। म्हणजे की याच्यामध्ये दिलेलं सुद्धा आहे की तुम्ही 14 वर्षाच्या मुलाला हा टी शर्ट वेअर करू शकता आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला प्रॉपर माहिती दिली जाते की तुम्ही हे जे कपडे घेऊन जात आहात किती वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला येऊ शकतात ही सुद्धा तुम्हाला गाईडनेस या ठिकाणी दिली जाते। त्यानंतर आपण कॉम्बो पॅकेजिंग बघूया, ज्यामध्ये तुम्हाला लॉंग टी शर्ट मिळणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही जी जीन्स आहे लॉंग मध्ये ती जीन्स तुम्हाला इथे मिळून जाणार आहे। कॉन्ट्रास्ट मध्ये अगदी सुंदर आहे। लहान मुलांमध्ये जे कपडे तुम्हाला इथून दिले जातात, कॉटन असेल, रिओन असेल, होजिरी असेल, या पद्धतीने तुम्हाला हे फॅब्रिक आणि हे जे कपडे आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त लहान मुलांसाठी ठेवणं खूप गरजेचं आहे। आणि जेव्हा तुम्ही इथे येतात तेव्हा तुम्हाला सजेशन दिलं जातं की तुम्ही याच पद्धतीने फॅब्रिक आणि डिझाईन्स ठेवा। याच्यामध्ये साईज आपल्याला भरपूर मिळत असतात आणि व्यापारी म्हटलं की त्याच्यामध्ये आपल्याला साईज, कपडा हे सर्व गोष्टी नॉर्मल आहे। आणि लहान मुलांचा हा व्यवसाय असा आहे की उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा असो, म्हणजे की 12ही महिने चालणारा हा व्यवसाय आहे। कारण की प्रत्येक घराघरात बऱ्याच ठिकाणी म्हणजे मुलं जे असतात त्यांना डेली, आणि लहान मुलांचं एकदम नॉर्मल आहे, म्हणजे की लहान बाळ असलं म्हणजे की ते शी सू कपडे वगैरे ते घाण करतात तर त्यांना कपडे चेंज करणं कंपल्सरी असतं। म्हणजे एका दिवसातून त्यांचे 3 ते 4 कपडे खराब होत असतात, म्हणून त्यांना एवढे सारे कपडे घ्यावे लागतात। म्हणून तुम्हाला जर तुमच्या ग्राहकांना वेगळं आणि युनिक कलेक्शन द्यायचं असेल आणि आपले ग्राहक जुळवायचे असतील तर तुमच्यासाठी हे सर्व कलेक्शन बेस्ट आहे। पावसाळ्यात शॉर्ट्स आणि टी शर्ट हे कलेक्शन खूप जास्त डिमांडेड आहे। जसं तुम्हाला मी हे कलेक्शन दाखवत आहे, टी शर्ट आहे आणि त्याच्यावर तुम्हाला शॉर्ट्स मिळणार आहे। आणि सर्वात जास्त म्हणजे की जी प्रिंट आहे, प्रिंट सुद्धा तुम्हाला कस्टमरांना चांगली द्यायची, म्हणजे की ज्याच्यामध्ये कार्टून असेल, त्याच्यामध्ये लाइटिंग लावलेली असेल, अशा पद्धतीने तुम्हाला सर्वेचे कलेक्शन आहे त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी तुम्हाला 4-6 चं सेट असतं, त्या पद्धतीने किड्स वेअर मध्ये तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे। त्यानंतर बघूया आपण थोडं होजरी क्लॉथ मध्ये आहे, कारण की पावसाळ्यात थंड म्हणजे हवा येते आणि थंड हवेमध्ये मुलांचे तब्येत जी आहे तब्येत खराब होण्याचे जास्त चान्सेस असतात, म्हणून त्यांच्यासाठी हा जो होजिरी कपडा आहे तो त्यांच्यासाठी बेस्ट असतो। म्हणजे की शरीरासाठी अगदी गरम असतो, पावसाळ्यात हवा वगैरे येते, हवा एकदम गार हवा चालत असते, म्हणून त्यांच्यासाठी हे होजिरी फॅब्रिक सुद्धा तुम्ही तुमच्या ग्राहकांना देऊ शकता। त्याच्यामध्ये तुम्हाला ही लॉंग पॅन्ट मिळणार आहे फुल स्ट्रेचेबल मध्ये, अगदी छानपैकी तुम्ही बघत आहात। याच्यामध्ये तुम्हाला अगदी फॅब्रिक पण सुंदर मिळणार आहे। म्हणजे की जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, तुम्ही कशा पद्धतीचा कपडा तुमच्या ग्राहकांना देत आहात। जर त्यांच्या मुलाला किंवा मुलीला काही प्रॉब्लेम झाला शरीराचा
तर ते लगेच तोच कपडा घेऊन तुमच्याकडे येतील. त्याच्यापेक्षा अगोदरच तुम्ही त्यांना चांगला कपडा द्या, चांगली डिझाईन द्या आणि त्याच्यावरची डिझाईन दिल्यानंतर किंवा कपडा दिल्यानंतर ग्राहक नक्कीच तुमच्याकडे जुळणार आहे. बघा हे थोडं होजिरी टाइप कपडा आहे याचा पण आणि अगदी छान कॉलर पॅटर्न मध्ये आहे. मगाशी आपण बघितलं गोल गळ्यामध्ये होतं आणि हे तुम्हाला यामध्ये तुम्हाला कॉलर पॅटर्न मिळून जाणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ही पॅन्ट आपण बघूया अगदी जाड कपड्यामध्ये आहे. कॉन्ट्रास्ट मध्ये जी पॅन्ट आहे तुम्हाला जीन्स टाइप मिळणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला भरपूर किड्स वेअरचे कलेक्शन मिळतात. 0 पासून तर 14-15 वर्षाच्या मुला मुलींपर्यंत तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे. सर्व कलेक्शन तुम्हाला सेट टू सेट परचेस करायचे, सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत मंडळी. जर तुम्हाला या पावसाळ्यात लहान मुलांसाठी स्वस्तात किड्स वेअर जर हवे असेल तर अजमेरा फॅशनला एकदा भेट द्या. या ठिकाणी तुम्हाला A to Z कलेक्शन दिले जातात. जसं तुम्ही बघत आहात नाईट सूटचं कलेक्शन, ज्यामध्ये तुम्हाला नाईट सूटचा प्रॉपर कॉम्बो मिळणार आहे आणि पावसाळ्यात जास्तीत जास्त लहान मुलांमध्ये नाईट सूट सुद्धा विकले जातात. जसं कॉटन असेल, रिओन असेल, होजिरी असेल, असे वेगवेगळे प्रिंट याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही पावसाळ्याच्या हिशोबाने हे सर्व कलेक्शन ठेवा आणि आपले ग्राहक जुळवा. नक्कीच जर व्हिडिओ आवडला असेल, स्पेशल पावसाळ्याच्या हिशोबाने आपण किड्स वेअर मध्ये कुठलं कलेक्शन ठेवलं पाहिजे तर आता लक्षात आलं असेल. तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.